गेले जाणारच भाऊ तमाशा बायांना खडे किती आणले गेल्यामुळे गावात तमाशा यायचा बंद त्या स्त्रीच्या आवडीचा होता का मग यमा मला उचल आला ते म्हणले उचलायचं ते तुला फक्त वळी होऊ दे वळी झाली तर तू आज नंबरी कारण तू सुटक पडली गावाला पोळ्या खाता येणार नाही तुला जरा एक पोरे इंजिनियर केला सासरवाडीला गेला एक पोरगी कॉलेजला गेली आलीच पहिली बायको गेली म्हणून दुसरी गेली ती पेन्शन घेऊन गेली पुरा मोकळा झाला तो दिंडीत आमच्या मोकाटी आला आला तर आला आमच्याही 2 दिंड्या करून दिल्या म्हणजे वाटूनच गेला इतका सुंदर अध्याय स्वरावा मला इतका सुंदर आणि खरं सांगतो टाळकऱ्याला दैवी संपत्तीच्या आसुरी संपत्तीच्या ओव्या एकदा वाचाच वा काय ज्ञानोबा आहे भाषा मांडली असेल मला ज्ञानोबा आहे म्हणजे डोळ्यानं केलेला पाप सुद्धा आसुरी विचारायचा काय भाषा काय माऊलीचं निरीक्षण आहे मला ज्ञानोबा आहे ज्ञानोबा आहे म्हणजे तुम्ही एखाद्याकडे पाहिलं आणि शरीरात जर तुमच्या कामुक वासना तयार झाली तर तुम्ही केलेला सगळा परमार्थ संपवला काय भाषा आणि हेच ओवी दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनानं देवाला प्रश्न विचारला होता विद्वान माणसं सुद्धा कधी कधी येड्यावानी का वागतात हे पहा गरीब माणसं दारू पिली तर चालते आडाणी माणसं गटारीत पडली त्यात काय एवढं विशेष नाही पण ज्यांना लाख पेमेंट आहे ते जर चकना खाऊन नाही ते आणत असतील तर सुधरायचं कोणाला हा प्रश्न दुसऱ्या अध्यायात देवाने अर्जुनाला विचारला हे बा एखाद्या कारण तो देव आहे गरीबाचा तो गरीब दारू देऊ द्या तो आडाणीच पण शहाणी माणसं मूर्ख का वागतात याचं उत्तर दुसऱ्या अध्यायात इतकं सुंदर आहे सांगूनच टाकतो दुसरा अध्याय म्हणतो माणसाला 5 न्यायनेंद्रिय आहे 5 ओवी निघायला हा जो पठ्यायला याला स्तुती आवडते निंदा आवडत नाही याची आवड आहे स्तुती नाव आणि निंदा याची आवड आहे सुगंध याची नाव आहे दुर्गंध याची आवड आहे चांगलं याची नाव आहे वाईट हिची नाव आहे टेस्टी आणि हिची नाव आहे बेचव आणि याची आवड आहे मऊ त्याला मऊ स्पर्शले आवडत आणि याची नाव आहे कठीण आता लय बारी काय करू हे किती आहेत 5 या 5 जणांमधला हा जो पठ्य आहे याला स्तुती आवडते याला चांगलं आवडतं आणि हा काय करतो महाराज हा पठ्या दुसऱ्याबद्दल स्तुती करतो आणि हा पठ्या काय करतो नजरेत काम लागतो आणि काम तयार झाला का शरीर फुसफुशीत होत आणि ते शरीर कामाच्या तृप्तीसाठी काही करायला तयार आणि तो काम जर पुरा झाला नाही तर लगेच त्याच्यातच क्रोध तयार वा किती बारीक काम क्रोध सेपरेट तयार होत नाही कामातच क्रोध आहे किती ओव्या सुंदरली आणि हे दोघं पट्टे एकत्र आले का शहाणा माणूस येण्यावानी वागल्याशिवाय राहत नाही आणि त्याचा गेम झाल्याशिवाय राहत नाही मग प्रश्न विचारला अर्जुनाला शहाणी माणसं मूर्ख का वागतात तर हे दोघांना जिंकीत नाही कामाने या दोघांना जिंकत नाही आणि हे दोघं ज्यांनी जिंकले त्यांना बाकीचं वागत नाही
काम आकळणं एवढं सोपं नाहीये. जमण्याच्या शरीराला नको ती मेकअप करू नये. हा विनोद नाहीये, हा पठ्यफळ काढीत नाही. याला शेक मारला, बाही कपडे घातले, चमचम कपडे घातले आणि याच्या नजरेत जर बसलं तर हा गडी काय करतो, ते रूप याच्यासाठी तो आणि याला जागा करतो. कोणाला? कामाला. आणि काम खवळला का बलात्कार करतो. आणि कामात जर यश आलं नाही बस फीड बसलं की क्रोध तयार होतो. काम इतका वाईट आहे मला. आता हे लोक म्हणते बा आम्हाला काम आकळायचं विकळायचं, असं चालत नाही मला. परवा बोलून होतो का हे माळ घालून घर लावून देव जोडून पुढे फरमात होतो. पराशर ऋषीला मत्स्यगंधे विद्यन काम तयार करतात. तर तिनं सांगितलं सूर्य उदय सूर्य असताना संग नको. पठ्ठ्यानं सूर्य झाकला होता. आपल्या ठिकाणी पण सूर्य झाकला आणि ती म्हटली पाण्यात संग नको म्हणून नाव पाण्यावर काय. मग आता मला सांगा, सूर्याला झाकू शकणारा कामाला आपण शकला नाही. शकला नाही. पाण्यातून नावेला वर काढून त्यानं मत्स्यगंधीची संघ केला. पण तो पाण्यातली नाव वर टांगू शकतो, पण कामाला आपण शकत नाही. 3-3 किलो लिटर दूध घेणारी माणसं काम आकळ होती. या मूर्ख गप्पा का लाव. जे लोक रात्रदिवस लोकांमध्ये बोंबलं तिंतात, समाजामध्ये हिंडणाऱ्या माणसानं काम आकळला ही गोष्ट मूर्खासारखी का बोलावी. त्याची नजर जर दिवसभर पापच करते तर त्याला काम कसा हवं. माणसामध्ये हिंडणाऱ्या माणसाला एक कामानं पुरवलं नाही. काही सोपी गोष्ट आहे. नुसत्या गप्पा हल्ला देईल त्या कमर बांधलं लोकांना सांगितलं माहिती झालं असं होईल का. कधीच नाही. कुडूराव ते कीर्तन ध्यानात ठेवा. संपत्ती आणि सद्गुण एकत्र राहतात, पण संपत्ती आणि सद्गुण एकत्र राहत नाही. 3 ओव्या क्लिअर झाल्या. इन इट आउट पर सेकंड स्टार्ट. एक पायरी पुढे घेणार मी तुम्हाला. फक्त कण लावून द्यायचं. कीर्तन हात गेलं पाहिजे मग माझ्या राहत. एवढंच आपलं भाकरी खायचं नाही, सफरचंद खायचं, मग ब्रह्मचार्याचा टापा आणायचा. हे ज्याला पडतं त्याला पडतं. सदस्याला कशाला मोबाईल पाहिजे. नाही काही उगत आपलं अंगाला गणित एक कुत्रपीठ खाते. समाज मावळात बनवायचं काम चाललंय. नाही तर काय विकार एवढे सोपे आहेत गाव. विश्वामित्राच्या तपाचं वाटवलं झालं. तू सोमवारी बघू येडवाणी करतो. तुला काय बसलं हे नाही चालत. हे चालतच नाही. म्हणजे परमार्थामध्ये हँड हो चालत नाही, बाकी सगळं चालत. आपल्या लोकांनी असं केलंय. हे परत थोडी ओवी बदलवतो आणि क्लिअर ओवी सांगतो. ओव्या नीट ऐका. 3 ओव्या झाल्या माझ्या. 4थी ओवी ऐका. जर माणसाला देवच मिळवायचा असेल तर मायाक्का देवीच्या यात्रेला थोडं किचकट म्हणत आहे, पण ठीक सांगतो. हे गाव आहे. हे गाव आहे. गाव आहे. या गावात एक मनाजी नावाचा पाटील आहे. लोक खाजो म्हणतात. आणि त्या मनाजी पाटलाच्या ताब्यात या गाव आहे. त्याचं नाव मन आहे, पण तो थोडा नादी आहे. मन नादी म्हणजे त्याला प्रियशी आहे. प्रियशी म्हणजे कोण रे. गर्लफ्रेंड. करेक्ट. आणि प्रियकर म्हणजे तुला आहे का. आपले दिवस बोगस गेले रे. प्रियशी म्हणजे गर्लफ्रेंड आणि प्रियकर म्हणजे बॉयफ्रेंड. बर याला एक प्रियशी आहे. कोण ना मनाशी पाठवला. मनाशी पाठवला आणि तो लागला तिच्या नादी. कोण लय बारीक काय करतो कीर्तन करत बरं का. मनाशी पाठवला. कोणच्या प्रियशी. या प्रियशीचं नावच मी तुम्हाला सांगितलं. तुम्हाला नाव माहितच नाही. सांगू पटकन. इच्छा.
वा आता हे या दोघांचं जळलंय प्रेम. कोण कोण? इच्छा आणि मन. मन मन या दोघांचं जुळलं. आता जुळल्यानंतर ते दोघांचं याचा कार्यक्रम चालू आहे. मन म्हणतंय बाळ घावी, इच्छा म्हणती जत्रा होते. मन म्हणतंय नीट वाघ, इच्छा म्हणती एकदा हे पिऊन यायला तर जन्माला येतात बसतो माळ झाली तर हान. मग या दोघांचा झाला याच्यात तमाशा. इच्छा आणि हा उद्या विज्ञान पेपर 2चा पेपर आहे दहावीचा. मन म्हणतंय आहे फाडू नको. इच्छा म्हणती बोंगली तर बोंगली अख्खं फाड. आलं तर आलं खिडकीतून. येत नाही. हे दोघांना याला जमून देती नाही. आता घोटाळा असा झाला या अख्खं ऐका द्या दोघांना. आता ही त्याच्या नादात लागली. कोण? फिट बसलं. पण तिला माहीतच नाही हा घडी नपुसक आहे. काही डोकं खाजवलं का? डोकं खाजवलं तरच कीर्तन कडे. आता हे मन आहे नपुसक आणि ही लागली त्याच्या नादी. हे आता तिला आयुष्यात कधी बाळ होणार नाही. तेच सांगायचं. हे बाळ का होणार नाही? हे बाळ का होणार नाही? तर तिचा प्रियकर नपुसक आहे. मग आता टाळकर यांना भाषणाला कीर्तनकार कोणी असले तर विचारितो तिला बाळ होणार नाही का? तिला काम नाही? तिला बाळ होणार नाही का? तिला काम नाही? डोकं घालवावं का तरच कळत. काम आहे हे. ती करतो बरोबर त्याला. आता माझ्या दोनदा लक्ष झाले. आता एकदा आला का घे म्हणा. काय होतं कीर्तनाचा हा म्हणजे आपल्या कीर्तनाला विश्वास करत नाही. याच्याशी निगडीत राहत. त्या इच्छेला बाळ होणार नाही. याचे कारण ओव्याने ऐकायचा. ओव्याने ऐकायचा. इच्छा ही कुमारी झाली. ती तरुण आहे, कामात आहे, पण प्रियकर नपुसक असल्यामुळं तिला बाळ होणार नाही. तिला धोका बसलाय. तिने प्रेम केलंय, धोका बसलाय. ओवी तयार झाली 7व्या त्यात. इच्छा ही कुमारी झाली, कामाते तारुण्य आहे. काय ओवी आहे? ती तरुण आहे. मग आता पुरीनं तिला धोका बसला. मग धोका बसला. मग आता पुरीनं उत्तर द्या मला. तुम्हाला जर एखाद्या पोराकडून धोका बसला, पोरं धोका देत नाही. पण जर धोका बसला तर तुम्ही सांगा कोणाला? आईला सांगू शकत नाही. बापाला तर वारा लागून दिले. भावाची तर सावली भावाची तर सावली लागून पडून देत नाही. तुम्ही कोणाला सांगा? करेक्ट. इतका सखोल अभ्यास. आता ती इच्छा कोणाला सांगणार? मैत्रिणी. मग ती मैत्रिणी सांगणार बाई मी त्याला पाहिलं, त्याने मला मेसेज टाकला, मी त्याला हाय केलं, त्याने मला रसाच्या दुकानात नेलं, मी 9 ग्लास रसाचा रस केले, मी जर्शी होती. मागून मला कळलं त्याच्याकडे पैसे नाही. त्याने घड्याळ गाठ टाकलं आणि मला 9 ग्लास रस पाजला. आणि मग मला अंदाज आला जो माझ्यासाठी घड्याळ गाठ टाकू शकतो तो माझ्या शब्दावर त्याचा बाप उचलून टाकतो. मग मी त्याच्या प्रेमात पडले. आम्ही दोघं पळून गेलो. दुसरीच्या घरी शेतात आम्हाला केल्या. मला बाळ झालं आणि त्यानं मला आता पिसवायला सुरुवात केली. आणि मी आता आत्महत्येच्या तयारीत. जेवढ्या पोरी भंगार पोरांबरोबर पळून गेल्या एवढ्या पोरी आयुष्यात फेर गेल्या. ते भिकार भांडणाच्या नाली लागून पुढे संसार असतो. मूर्खासारखं आपले दळीत व्यंजन व्यवस्थित गेलं. दळीत व्यंजन नाली लागून पुढे चालत असते. तिला धोका बसला आणि मग ती गेली मैत्रिणीकडे. तिच्या मैत्रिणीचं नाव सांगतो. तिच्या मैत्रिणीचं नाव आहे माया. आणि अख्खं हे जगच मायेने संपवलं. आणि ती मायेकडे जाऊन म्हणते बाई मी प्रियकर निवडला, घोटाळा असा झाला, तो नपुसक निघाला, मला बाळ होणार नाही, माझं आयुष्य कुमारी जाईल.
तीच मायेला सांगते आणि माया म्हणते बाई अख्खं जग गुंतून मारणं हा माझा धंदा आहे. माया विगिणे म्हणून तर गाथा एका ठिकाणी डायरेक्ट म्हणला कृत्य झालो इच्छा केली त्या आता ही गेली मायेकडे बाई माया प्रियकरण मला धोका दिला. आता ही म्हणली बाई तुझं काय घेऊन बसली मला नवराच नाही. इथं किती घोषणा आहे बा. काय होतं अंतरंगात कोणी जात नाही आणि बाहेरचं सांगण्यात आता काही अर्थ नाही. ही ती म्हणती बाई मला नवराच नाही. मला नवरा नाहीये पण मला 16 पोर आहेत. आपल्याला एक किचकट ऐकावं लागेल म्हणजे मला पुढे सांगायचे डेरी घ्यायला. माझ्या पहिल्या पोराचं नाव आहे मायेच्या. मोबाईल वर गेले मी आज जगातली सगळी माणसं मी न संपू. मी महाराज आहे तू पागल आहे. महाराज नाही पागल. मी महाराज आहे मूर्ख आहे तू पांडुरंगाचा लेकरू आहे. पांडुरंग तुझा बाप आहे. रुक्मिणी तुझी आई आहे. मी ग्रामपंचायत सदस्य आहे. तू चक्रम आहे. तू सदस्य आहे. तुला सांगितलं कोणी. तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले. तू सदस्य नाही तुझा गेम केला गावाला 13 लाखाला. तो कधी जत्रेला 100 रुपये दिले नाही. अरे कौतुक करा ह्या नावातल्या तरुण पोरांचं एवढं मोठं नियोजन केलं. आणि ही लोक कीर्तनाला आणली नाहीत. आणली नाही. बाकी सगळ्या कार्यक्रमांना आणावी लागतात. पाण्याची बाटली द्यावा लागते. समोसा द्यावा लागतो. खुर्ची द्यावी लागते. भाड्याला भाडं द्यावं लागतं. भाड्याला म्हणजे गाडीला भाडं तुम्ही काही आज करावा. हे द्यावं लागतं. इथं तसं नाही. इथं मायक्का देवीनं एवढं ग्राउंड भरवलं ही देवीची कृपा आहे. आता मुद्दा आहे ती मायेला पहिला पोरगा आहे मी. पाया पडतो तुमच्या. मी पासून तुझी बाजूला सोडला. मी जर नसते मी नसलो तर कीर्तन कोण वाजवी. मी नसलो तर पखवात कोण वाजवी. भाषामुळे तुमचा संसार आहे. मी नसते ना. मी म्हणून राहिली दुसरी राहिली त्यानं तिसरी केली असते. हे जे सगळं तुमचं जे टिकलंय ना मी येण्याच्या अगोदर ह्या काळात काही नसू दे काही पण तू ज्याच्या संघ आली होता तो येतो ते कुणाच आणला पिकअप मध्ये. काही माणसं म्हणते माझ्या बापाचं काही नाही. नसू दे तू आहे ना तूही सासऱ्याचाच. आणि सगळी माणसं दुःखाच्या घाईत कशात गेली. मी ह्या शब्दावर यमाला परत पाठवणाऱ्या बाळाला एका देवीच्या माया पडावं लागलं. ठीक आहे बघा. 1400 वर्ष जगणाऱ्या चांगदेवाला मुक्ताबाई सारख्या लहान मुलीच्या पाया पडावं लागलं. तीच मुक्ताबाई माया काय. चांगदेवातलं इस्टेट किती होती त्याला काही किंमत नाही.
तो किती दिवस जगला याला अजिबात किंमत नाही. तो वाकला पुढे कोणापुढे याला मग त्याला मुक्ताबाई पुढे वाकावं लागलं. याचं कारण उत्तर नीट आहे का? मी लई दिवस चालत नाही. एक, मी 16च्या 16 ऐकायला. 2, बघा. 2, तू 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 माझी नाही ना, कुणाशीच नाही. आणि तू कुणाबरोबर जरी संसार केला सुखी होणार नाही. आणि तिथं ऑपरेशन झालंय, तिला 3 पोरं झाली. तुला पागल मी तू इवाची पोर आहे मायाची. हे मायाची बंद करते मोबाईल. हे मी तू 2 झाले बघा. 3रं तुझं. 4थं त्या बाबळीपासून या बाबळी पोच. इकडल्या की तुझी जिरी तुझी जिरावली नाही ना मी महान कराट. लोकांना काय माहिती तू कोणचं आहे. मी तू तुझं मुक्त होता परिवार झाला मुक्त होता परिवार झाला माझं. 4 झाले. नीट बसाय बरं. 4 झाले. आणि हे जगाला घातक आहे. मी आता या 20 शब्दावर 1.5 महिना गेला जागा वाटत मला. अजूनही निश्चित. कारण प्रत्येक पठ्ठ्या काय म्हणतोय मी माझं करेक्ट. मी माझं तू तुझं. किती झाले? 4. आता बारीक काय करतो पोरण थोडा वेळ बोलू नका. पहिला सुरू झाला परत काम. म्हणजे आज जग संपवून असेल तर एक वाक्यपासून टेकून दे गाडी. ते इंद्राला दाग लागला काम, चंद्राला दाग लागला काम, रावणाला दाग लागला काम, विश्वामित्राला दाग लागला काम, शंकराला दाग लागला काम. हे काम विकसित झाला तर किरण तुमच्या आत गेलाय. पहिला म्हणून राग येतो लोकांना एकमेकांचा. मी म्हणजे वाल्या पोलिसांच्या सगळ्यांच्या शिव्या खातो आयुष्यभर. हे असा माणूस राहिला नाही का त्याने मला घोडा लावला. आणि माझा एकच गुन्हा फक्त खरं बोलतो. त्याची फळं बोलतो. शिव्या मला केली त्या माझी 30 वर्षी गेले ती शिव्या. पण आपल्या माणसाला आपण बोललं पाहिजे. तुमचं काय मत? आणि तुमचे तुम्हाला खरं सांगतो कीर्तन सोडून चांगलं ऐकायला राहिले कोण. 4 वर्षी लोक फक्त भांडणच ऐकायला. आणि आता 2 वर्षापासून 7-8 महिन्यापासून तो नुसतं तू मी तू एवढंच ऐकायला. 4 वर्षामध्ये एकही पक्ष राहिला नाही का त्यानं महाराष्ट्रावर राज्य केलं नाही. फक्त बोलायचं नाही कोणी. जो बोलत तो सकाळी दिसणार सुद्धा नाही. या जगात जो खरा बोलला त्याचा गेम, त्याची क्लिप, त्याची बातमी, त्याच्या गुन्हा मिळाला असतो. दाबून मारला समाज, दाबून मारला महाराज. हे काम कसं आहे पहिलं म्हटलं मुलगी मला आहे. हे बऱ्या मुलगी मला आहे. निर्वास मुलगी मला आहे. या 4 वर्षात पहिलं म्हटलं
जो बाप कधी आयुष्यात रडला नाही तो बाप मुलीने रडावला. रडला बाप, जमीन विकली तो रडला नाही, पण मुलगी पळून गेल्यावर रडला. आणि रडणारा बाप पोलीस स्टेशनला जातो. पोलीस स्टेशनला जातो, पोलिसांना सांगतो माझी मुलगी सापडा द्या, हो माझी मुलगी सापडून द्या, ती माझा प्राण आहे. पोलीस म्हणतो तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसावं, मी तुमची मुलगी सापडून देईन. पोलिसांचा फोन येतो, बाप पोलीस स्टेशनला जातो. बापाच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा पोलिसाच्या पायावर पडतात. बाप म्हणतो मी इस्टेट विकेल पण मुलगी दुःखी करणार नाही. मुलगी पोलिसाला म्हणते माझा बाप आणि माझा भाऊ माझा दुश्मन आहे. दुश्मन झाला बाप. ज्यानं पडील म्हणालं तर पलटी करून घातलं, ज्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले तो बाप मुलीला दुश्मन आहे. दुश्मन आहे तो. मुलीनो तुम्हाला माहित नाही तुमच्या भावाने तुमच्यासाठी काय केलं तर माहित आहे तुम्हाला. मुलीनो तुमच्या भावाने चप्पल घेऊन ठेवली होती पण तुमच्या लग्नाशिवाय घालायची नाही. त्याने शर्ट शिवून ठेवता पण कपाटात ठेवता. माझ्या बहिणीच्या लग्नात मी तो नाचणार होता. महिला म्हणजे तुमचा भाऊ तुमच्या लग्नात नाचणार होता. मुलीनो मित्राला बोलवलं होतं त्याला आनंद लुटायचा होता. लग्नात पाहुण्यांना वाढायचं होतं, सेवा करायची होती. तोच भाऊ तुम्हाला दुश्मन झाला. याचं नाव काम आहे. आणि तुम्ही अभ्यास करा ह्या 4 वर्षात. सगळ्या या सगळ्या पडून जाणाऱ्या पोरी अल्पवयीने 13 ते 18 जो बोलेल त्याचा घे. आणि त्या पोरी इंद्रिकरला शिवाय देतात. प्यार क्या चीज है इंद्रिकर को क्या मालूम. प्यार तो आता होता है, इंद्रिकर ने तो प्यार किया ही नहीं. फिर मारो छत. बंगल्यातून पुरी पडून गेल्या तर बंगल्या पडून रोजाना जातात. रोजाना भिकार पोरांच्या नादी लागून मुली संपल्या. एक काम 16च्या 16 सांगतो. 2 क्रोध सगळ्या लोकांच्या पाया पडतो. राग आकडा. खून करायला काही 2-4 दिवस लागले. मग मर्डर करायला का 5-6 दिवस लागले. बलात्कार करायला काय दुपार लागते. आता एखाद्याला म्हणलं तुला किंडल संपलं 5-6 लाख देतो इंद्रिकर बोकस इंद्रिकर काय एका झापडीचा कधी नाही. पण ते 6 लाख खर्चायचे कवा. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. 2 मिनिटाचा राग तुमची जिंदगी बर्बाद करू शकतो आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनवू शकतो. जरा विचार करा. महिला मंडळ एखादा माणूस रागाच्या भरात मारला जातो. मारला जातो. मेल्यानंतर त्याचे हातपाय तोडले जातात आणि ते प्रेत रस्त्याला फेकलं जातं. करा विचार. एखाद्या स्त्रीला पेटवलं जातं. किती वेदना होत असतील तुम्ही विचार. एखाद्या स्त्रीचा मुंडकं दाबून खून केला जातो किंवा एखाद्या माणसावर गोळी घातली जाते. हे फक्त दोघंच करतात, काम आणि क्रोध. त्या माणसाला वेदना होत किती असते. जरा पातेलं गरम असलं तर माणसं पकड वापरतात. आज माणसं जाळली जातात. हे दोघं जणच करतात, काम आणि क्रोध. आणि 3रं वाक्य आहे लोभ. आणि आज जगातली सगळी भांडणं लोभात आहे. मायाका देवी यात्रेच्या कार्यक्रमाच्या आयोजकांना पहिल्यांदा सांगतो माझे 7 वाक्य ऐका. हे जीवन आहे. 1 जरा तरुण पोरं विनंती टाका नीट बसेपर्यंत. 1 अंगातली ताकद जपून वापरा. ही ताकद एक दिवस कमी होणार आहे. आणि ताकद तुमची जेव्हा कमी होईल, इंद्रिय जेव्हा तुमचे धोका देतील, तेव्हा तुम्ही ज्यांच्यासाठी कमवलं तेच तुमचे दुश्मन होतील. यावर तुमचं काय मत आहे. ज्या मुलाला तुम्ही बोटाला धरून चालायला शिकवलं तेच मुलगा तुम्हाला म्हातारपणी दहावीला न्यायला आरुळी दिली तरी मागं वळणार नाही. हे ध्यानात ठेवा. ज्याला तुम्ही बोटाला धरून फिरवलं, ज्याला महिला मंडळ तुम्ही लहानपणी आंघोळ घातली गरम पाण्याने साबण लावून, त्याच्या डोक्याचा भाग पाडला, त्याला पावडर लावली, त्याच्या गाळाला झिटका लावला, तेच पोरग तुम्ही कोपऱ्यात बसल्यावर पाणी देणार नाही. इंद्रियाच्या अंगातली ताकद टपऱ्या पेटवायला वापरू नका.
अंगातली ताकद दगडी करायला वापरू नका. अंगातली ताकद मारामाऱ्या करायला वापरू नका. अंगातली ताकद धर्मटीक व्हायला वापरा. धर्माची वाक्य सांगतो, दंगलीत पडू नका. पोरांनो, हे केस कमी आहेत अंगाची, एवढी गाव पाहिजे. माझे इतके तर कीर्तन कोणी केले नाही एका जन्मात. आता हे तिसरं आहे सकाळपासून, पाचही जन्मात होणार नाही. मला माझी वाक्य पुस्तकातली आहे, पण ते अनुभवातली आहे. प्रत्येक वाक्याला अनुभव आहे, प्रत्येक वाक्याला. पोरांनो, समाजाला तुमची गरज आहे, पण विशिष्ट काळ आहे. अजून पुढच्या महिन्यात तुमची थोडी लोकांना गरज आहे. पण पोरांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, लोकांच्या पेनात कॅमेरे. तुम्ही जर दंगली बिगली करताना दिसले, येडे होऊ नका पोरांनो. 10 वर्ष शिक्षा आहे, जिंदगी हातात. आणि ही लोक तुम्हाला वापरून घेणार आहे. तुमचा वापर जाईल पुढे. सीझन संपल्यावर तुम्हाला कोण खाणार आहे? अरे आम्ही रात्रंदिवस लोकांसाठी झटतो, तरी आम्हाला एवढी तकलीफ आहे. आणि आता काही बलात्कार केले नाही, चोऱ्या केल्या नाही, बँका लुटल्या नाही, कोणता खून केला नाही, मर्डर केला नाही, तरी आम्हाला एवढा त्रास आहे रोज. तर तुमचं काय? पोरांनो, याच्यात पडू नका. का सांगतो त्याचं उत्तर आहे का? एकही काम पोलीस व्हेरिफिकेशन दाखवल्याशिवाय होत नाही. उद्या जर तुम्ही तब्येत कमावली आणि पोलीसमध्ये सिलेक्शन झालं, दाखला चुकीचा मिळाला का तुमची जिंदगी संपली. मिलिटरी सिलेक्शन झालं, एमपीएससी गेली, युपीएससी गेली, ऍग्री केलं, खताचं दुकान टाकायचं आहे, दाखला चुकीचा मिळाला, संपला विषय. मोठ्याच्या पोरांचं वेगळं आहे. आतापर्यंत दंगलीत हात गेलेले सगळे गरिबाचेच आहेत, मोठ्याचे कधी जात नाही. आणि मोठे जे जातही नाही ते जाऊनही देणार नाही, ते तिथे येतेच नाही. आपल्याला भविष्य आहे, काय मदत तुम्ही काही उद्या 1-2 रुपयाची का होईना आपल्याला नोकरी करायची आहे. आपल्या आईला स्वप्न आहे, आपल्या बापाला स्वप्न आहे, आपल्या आईला दागिने मोडले, आपल्या आईने दागिने मोडले, आपल्या बापानं फाटके कपडे घातले, आणि आपण जर कुठेतरी बोगस वागून जिंदगी संपवली तर त्यांच्या स्वप्नाचं काय? आणि शेतकऱ्याच्या पोराला ह्या गोष्टी कराव्या लागतील. तो आपल्याला म्हणून तो वावर केवढा विकायचं मला सांग. इतकी लोक माझटली. मग आपल्याला शेतीशिवाय पर्याय नाही. शेतीला जॉईंट व्यवसाय करावा लागेल, आणि जॉईंट व्यवसाय जर केला नाही कार्यक्रम निघाला. हे वाक्य पोरांनो तुम्हाला माझं पडतं का? मला सांगा. तुम्ही काही कोणी तुम्हाला बेकार म्हणलं तरी चालत. अंगातली ताकद जपून वापरा. 2 खिशातला पैसा जपून वापरा. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुकुटा आणतो. तुझ्याकडे किती पैसे आहेत? 105 TMCचं जायपणी तळ गाठलं आहे. तुझ्याकडे किती नोट आहे? 4 धाबे, 6 पंपन, 5 JCB म्हणजे शेट समजतो का तू स्वतःला? 50 रुपयाची दारू केला म्हणजे तू गावाचा बाप झाला का? समुद्रावर फिरायला गेलेल्या माणसाला पाण्याची बाटली भरून न्यावं लागते. एवढं ध्यानात ठेवा. तुमच्या पैशाला खातं कोण? आता एक गावात श्रीमंतची माणसं दिसतात का तुम्हाला? यांचे कर्ज तुम्हाला माहित नाही, म्हणून हे श्रीमंत आहे. यांच्या जर सगळ्या बँकेच्या नोटिसा वाचल्या
तर बँकेचा शिपाई याच्यापेक्षा त्यांच्याकडे काय गाळलं फक्त मोठ्याचं झाकून जातं गरीबाचा बोगाटा अंगातली ताकद जपून वापरा खिशातला पैसा जपून वापरा तुमचं काय म्हणत आणि पैसा नसल्यावर काय होते पैसा नसल्यावर काय होते हे मी सांगायची गरज नाही 2 वर्षापूर्वी आपण अनुभव घेतला आपल्या बापाला कोरोना झाला तर कुणी रुपया नाही दिला मेला आपला बाप बिचारा परत जन्माला येणार नाही पण मेला आपला बाप नवरा बायको दोघांना कोरोना झाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले एक खाट कधी रिकमी झाली एका खाटाला कळली नाही नवरा गेला बायकोला कळलं नाही बायको गेली नवऱ्याला कळलं नाही दोघांनाही जाणायला एकूण एक मुलगा आला नाही गाय मेली तर पुरली जाते बैल गेला तर पुरला जातो त्याच्यापेक्षा वाईट माणसं झाली 13व्या दिवशी महाराज 13 नातं मांडली तर महाराज कुत्र्याने खाली पण माणसाने गायला ज्याला कोरोना झाला त्याच्या घरामध्ये त्याच्या गायीचं दूध लोकांनी डेअरीला घेतलं नाही तळलं दिलं नाही तळलं त्याच टायमाला जो ग्रामपंचायत लागेल असती काट्या तोडून तुम्ही त्याच्या घरात गेले पैसा जपून वापरा याच्यावर तुमचं काय मत 2 झाले बरं का 3 आयुष्यातली वेळ जपून वापरा बोंबलं घेतलं नसतं 3 वाजता सभा 9ला घरून निघलं तुला काही लाज आबरू काय आहे अभ्यास झाला झोपून घ्या झोपेतून उठले व्यायाम करा व्यायाम संपला टीव्ही बघा वाचा पुस्तकं वाचा पण याच्या त्याच्या दारात आणि याच्या त्याच्या गावात बोंबलं केलं आम्ही कीर्तनाला येताना काही नाही पोर मोबाईल पाहत धरलाच तेव्हा कीर्तन करून जाईपर्यंत तिथेच बसू आणि तुमची अवलाद कोणती तरी अवलादीची अरे 1 सेकंद सुद्धा वाया घालू नाही काय म्हणते आता हे भजन संपलं ना हे टाळ करी मग कीर्तन संपले तासभर मोबाईल पाहिजे एका पद्धती काय तुमचे भरमिष्ट झाले तर काय 10 मिनिटं झोपून घ्या बाबा कोठे झाले वाचायचे काय शिडी घ्या बरे बोकडे नाही काय म्हणजे एकच सकाळी उठले की यायचे त्याच्या दारात काय चालते काय करतो तुला काय सहज आली सहज नदी बस ना की जागा येते घरात काही माणसं बा गावात सकाळी ना सारखी हॉटेल पुढे बसत लोकांना चहा प्यायला चहा घेता घेता दादा शिशवी घ्यायला आपल्याला तुला खड्डा घ्यायला लोकांना चहा घेतो काय म्हणजे सकाळी गावात गेली का 12 वाजे बोल लावून बोंबलं 5ला लग्न नाही तो 2ला धरून निघाला काही तिथे खडा उचलायचे आयुष्यातली वेळ वाया घालू नका हे 3 वाक्याशी तुमचं काय म्हणते 4थं वाक्य कुणालाच घालू नका 1 पण काळाला घाबरा आणि तुम्हाला सगळे माफ करतील काळ माफ करणार नाही तुम्ही बँका खा सोसायट्या खा टप्पा काढा तुम्हाला काय केला जिरवायचा तो जिरवा पण हिशोब आहे आता अधिकार आहे सत्तेपुढे कोणाला बोलता येत नाही सत्ता आणि पैसा याच्या पुढे विद्वान माणूस सुद्धा पाणी भरतो सत्तेपुढे काही चालत नाही सत्य हातात आल्यावर कोणाचं काही चालत सत्ता ज्याच्याकडे तो देवच आहे डायरेक्ट त्याच्या ताब्यात घरकुल सुद्धा आहे सगळं त्यांच्या ताब्यात सत्ताच पैसा एकत्र आला तर तिथं ज्ञानाला काही किंमत नाही तुमच्या लाख ज्ञानेश्वरी पाहते तिथे चालत नाही पण एक ध्यानात ठेवा पाप किती करा हिशोब आहे काळजी
हे करून जर जायचं त्यांच्यावर बाकी माणसांनी किती जरी पैसा कमवला तर त्याच्यावर जळू नका. कमू द्या, धागे टाकू द्या, पंप टाकू द्या, बार टाकू द्या, काय लुटायची जनता तेवढी लुटू द्या. फक्त त्यांचा शेवट कसा आहे याचा अभ्यास करा. पैसे देऊ द्या, खा, पण संस्था खा, त्याला सगळं खा. सभासद माफ करतील, संचालक माफ करतील, पण एमपी बोकांनी बसू पैसे काढले. तुम्हाला काय पेमेंट करायची ती करा. महिला मंडळ सुनवाई पाठवा, हिरीत लुटून द्या. तुम्हाला काय करायचं ते करा. त्या पोराला दुसरी बायको करा, त्याला एक वर होऊ द्या ना, तू बघा, पण नेहमी सोड तुझा गेम करणार एवढं. तुम्हाला काय मजा आणायचं तेवढ्या, पण गेम देव करणार. तुमचे काय एका वाक्य समजा, 12 गाव अग्नी विणारा कृष्ण सुद्धा त्याच्या आईचं दूध देऊ शकला. तुम्ही कोण? करगणे डोकर उचलणारा कृष्ण त्याच्या आईच्या मांडीवर बसू शकला नाही, आणि त्याची आई त्याला दूध पाजू शकली नाही. तुम्ही कोण आहे? 12वीला करून देतो आता शिकवा, तरी काही द्या. अरे तरी द्या. MA BA पोरं गावात बोंबलं फिरत तुम्ही 12वीची अगरबत्ती 12वी म्हणजे दुसरी, गरीबी दुसरी, 10वी म्हणजे पहिली. इथं 4थी झालेलं शिक्षक होत होता, आता MA BA शिपाई. 10वीला आणि 12वीला खातं कोण? आणि तुम्हाला पाहिजे असेल तुमची जगातली किंमत तर फक्त बापाची इस्टेट सोडून जगून दाखवा, मग तुमची किंमत. 10वीचे मोकळे होतील आता 26 तारखेला. 3 पेपर राहिले, 3च राहिले, उद्या 1 2 राहिले. 12वीचे मोकळे झाले. तुमच्या पाया पडतो माया तलेवीचे यायला. 10वी 12वीची पोरं घरात सांभाळू नका. हे पेटरच्या आली हाताखाली ठेवा, बेडीचे पुढे बांधायला ठेवा, पण आपल्या पोरांना 100 द्या. 40% शाळेतली पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झाले. कुणी बोलत नाही. इंदुरीकर बोलतो तो गुन्हेगार आहे. इंदुरीकर बोलतो तर त्याची बातमी. इंदुरीकर बोलतो तर त्याचा गेम. आज हे चित्र आहे की नाही बोला, नाहीये. आणि 30% पोरं, 30% पोरं शेअर मार्केटमध्ये खेळून गायांना गिराईक लागले त्याच्या. अशी इथं 3-4 जण आहेत. दाबाड बोलायचं नाही, मी नावासकट सांगत नावासकट. आणि तुम्हाला असंच नाद राहिला तर जमीन जाईल एवढं द्या. 2 रुपयाला 36 रुपये. खरं आहे का खोटं आहे? किती गेले तुझे? गेलं नाही, लगेच कळतो हे कशाला झक मारिता. कामाचे 200 कमवून निवांत झोपा. कोणी झालं भिकारी व्हायची लक्ष नाही, आणि भिकारी झालं नाही करू. काल का परत राहिली सबरी बँक टीव्ही बातमी होती टीव्हीला. बँकेतले अधिकारी बँकेतलेच पैसे दिले आखे लोकांचे ठेवे, तिजोरी दिली. आपण काय म्हणतो तिला? घेतलं सोनं. बाळा आता काय मिळालं चाललं तुम्ही. इंदुरी कसं फक्त राग येतोय. हे खरं आहे का खोटं बोला. पण हातानं मला नाही, हातानं कोणी सांगितलं तुम्हाला? हे काळाला घाबरा, काळ बदला घेतोय. तुम्ही काही करा, हा ना माझ्या सासू सासऱ्याला तर राहत्या, सगळं तुमच्या बाजू नाही. कायदा तुमच्या बाजूनं, सरकार तुमच्या बाजूनं, सगळं तुमच्या बाजूनं. करा म्हातारीचे हाल. सासूला हात लावू देत नाही नातवाला. हे वचन गटत आहे. मुलगा झाला तुला तर तू आशीच्या मांडी होती की नाही तुम्ही?
पाळणा घरात पोरं जेवण घातले ना आधीच्या मांडी होती ते देणार रे. आणि तुम्ही माईकवर भाषण आणता इथं 50 येत आता बसलेल्या महिला सासऱ्याशी बोलत नाही अशा. आमची सासू आणाणी असल्यामुळे ना आम्ही आमच्या पप्पूला सासू करीत नाही. पाळणा घरात तुलाय पप्पू काला सांभाळील तुला तो पप्पू ए बापाची आई. आमच्या पप्पूला आहे ना संस्कार लागतील घरच्या आजी पण नाही लागायची. बाहेरच्या पगारी बायकून त्याला संस्कार लागले. संस्कार नवीला प्यायला लागला, 10वीला तुझ्यावर धावला, 12वीला तुला आहे ती सूट घेऊन आला आणि 13वीला तू आत्महत्या केली. मामाचा इतके लोक आत्मीन आहेत महाराज अजून फक्त त्यांच्यावरचे पडदे गेले नाही. अंगातली ताकद जपून वापरा, निर्वाह खिशातला पैसा जपून वापरा, आयुष्यातली वेळ जपून वापरा, काळाला घाबरा, कुणाला घाबरू नका. तुम्ही गरीब आहात तुम्हाला शत्रू नाही आणि तुम्ही चांगले वागले तर शत्रू आहे. शत्रू कधीच पाहायचे नसतात. जी लोक तुम्हाला मानतात तीच तुम्हाला नाव ठेवतात. या 7 वाक्यावर तुमचं काय नाही. म्हणून आपण आलो होतो. मायेला पहिला पोरगा आहे मी, दुसरा आहे तू, तिसरा आहे तुझं, चौथा आहे माझं आणि मग सुरू झाला काम क्रोध लोभ. इथं आपण 42 मिनिटापूर्वी होतो. आम्हाला तर काही सुधारलं हे. आता मायेचा पहिला पोरगा काम, दुसरा क्रोध, तिसरा लोभ आणि चौथा मत. मन आत्ताही लोकांना राग येतो मला. आत्ता माझ्याकडून तुम्ही 100 पोरं उभे करा. आत्ता 93 पोरं घालून येतात. हा किंवा नाही बोलला का इंद्रिकल त्याला बोला. हसण्या गारुडे म्हणता इंद्रिकलला की ह्या बापाचं काय जात, माझ्या बापाचं काही जात नाही, तू तुझ्या बापाच्या अगोदर जातो याचं वाईट. काय गाव आहे विनोद समजू नका. रोज दृष्टांत सांगत असतो मी. 2 मिनिटात सांगतो. या 4 वर्षामध्ये महिला मंडळ या 4 वर्षामध्ये महिला पुरुष नीट ऐका. 10व्याला जायची लाज वाटते. बाप जिवंत आहे, मुलगा गेला. बाप आई जिवंत आहे, मुलगा गेला. काय चित्र आहे. या 4 वर्षामध्ये या 4 वर्षामध्ये महिला मंडळ एखादा मुलगा जर तरुणपणात मेला बाप गेला. काय माझी आई विधवा झाली. ती पोर आईला विचारत नाही. माझ्या बाबाला सगळे लोक का गोळ घालतात. प्रेत रस्त्याने घेऊन जाताना ती पोरं विचारतात नाही माझ्या बाबाला काय कळतं काय. माझ्या बाबाला बाजून चालवलं लोक नाही. प्रेत पेटवल्यावर सगळी लोक रडतात. ती पोरं आईला विचारत नाही माझा बाबा पेटला. पेटवला माझा बाप, पेटलाय आई सांग. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही, तुझा बाबा देवा घरी गेला रे, तुझा बाबा देवा घरी गेला. ते पोरग पाठ करत सांगत माझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं त्याला शाळेत गेल्यावर म्हणतात तू आज खेळत का नाही. माझा बाबा देवा घरी गेल्यामुळं माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही म्हणून मी खेळत नाही. शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेलाय तुझा बाबा मेलाय. ते पोरग घरी येतं राहिलं म्हणतात मेलाय माझा बाप मेलाय. धार आईला चक्कर येते आणि ती आई खाली बसते. महाराज
या 4 वर्षात 34 पोरं बापाच्या ताब्यात आहेत. काही पोरं स्तनातलं दूध घेतात तर बाप गेलाय आणि काही पोरं पोटात आहेत बाप गेलाय. कसायाला गाई देणं दारुड्याला मुलगी देणं सारखंच आहे. याच्यावर तुमचं काय मत आहे? मला इतकी नालायक दारुडे इतके नालायक तळणं इकून दारू देतात. तळणं इकून त्याला गेला तळण इकलं. बायको लग्नाला गेली तिला लुगडं मिळालं. नालायकाने 3 बाटलीवर लुगडं इकलं. मला दारुड्याच्या घरामध्ये दारुड्याच्या घरामध्ये तुम्ही जाऊन बघा. महिला म्हणतात 5वीला मुलगी आहे आणि 3वीला मुलगा आहे. ती दोन्ही पोरं बापू येण्याच्या अगोदर जेवतात. आईला काय म्हणतात माहिती? आई खाणं थोडं. माझा बाप पप्पा आलं तुला मारतील काय? अगं पप्पा तुला जेवू देणार नाही, काय? बाई म्हणते मी त्यांच्याबरोबर जेवे. ती पोरं खाता खाली झोपून घेतात. बापाचा आवाज आल्यावर ही पगार अवलाद बेवडेची आल्या आल्या बायकोला शिव्या देते तर पोरं खाताच्या खाली झोपतात. आणि खाता खाली झोपलेली पोरं एकमेकाला खुशीत घेऊन झोपतात. बहीण आणि भाऊ. हा नालायक कालवण फेकून देतो, चपात्या फेकून देतो. त्या बाईला जीव देत नाही, तो जीव देत नाही. महाराज तोंडावरचं पांघरून उघडतात आणि ती पोरं हे पाहतात माझ्या आईला बाप कसा मानतोय. सांगा बेवड्यो, तुमच्या पोराने तुम्हाला भाकरी का लावाव्या? का तुमच्या पोराने तुम्हाला का सांभाळावं हा प्रश्न मला दारुड्याने उत्तर द्या. इथल्या इथं त्यांनी 2 मिनिटं टाकतो. अरे त्याच्या फी भरायचे पैसे त्याच्या आईने डब्यात ठेवले तर नालायक तुम्ही डब्यातले 40 रुपये देऊन क्वार्टर देता. ती बाई कामाला जाती तर तिला तुम्ही हाणता आणि तुमच्या पोरांना तुम्ही दरवाजा लावून हाणता आणि तुमच्या पोरांचे घर तुम्ही तुमच्या बायकोला हाणता. अरे ती 5 वर्षाची पोरगी बापाचा पायजमा धरते आणि आईला मारू नको म्हणते. अरे तुम्ही लाजा विकला कुठं? अरे 50चा टोलना झाला ना नाही का तू 50चा? तुला 5 वर्षाची पोरगी शिकवते. सगळे बेवडे घरात ठेवा कीर्तनाला आलेले. दारू भरपूर द्या. कारण दारूवर कोणी बोलायचं नाही. फक्त मायाकाली पुढे सांगतो तुम्ही बायका करू नका. बायका नका करू. आता गीत संपल्यावर सदा नाही ते हानाफीन पाहिजे आमचं म्हणणं नाही. फक्त बायका करू नका. दुसऱ्याच्या मुलीची जिंदगी बर्बाद करू नका. यावर तुमचं काय मत आहे? आणि कीर्तनात बसलेल्या जर कुणाला वाटलं महाराज दारुड्याला लय वाईट बोलला, त्याला सांगलवाडीला बोलायचं नाही. त्याला म्हणा फक्त त्याची बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळेल तुला काय म्हणलं. अरे नालायक भाऊ, तुमचा पोरगा हुशार आहे. शाळा भरली, खिडकीतून बुजून तुम्ही पिऊन चालले. त्याच्या वर्गात 40 पोरं आहे. ती 40 पोरं तुमच्या पोराकडे पाहून तो बाप मला म्हणते. आणि तुम्ही शाळेकडून डुलत जाता. शाळेतले 40 पोरं तुम्हाला पाहतात आणि तुमच्या पोराला 39 पोरं म्हणतात की तो हा बाप दारुडा आहे. का त्याने तुम्हाला भाकरी झाला? एका वर्गात पोरी चांगल्या पोरांना प्रेम सुद्धा नाही करते. मला पोरी नुसत्या भंगरी पोरावर प्रेम करणार. भंगरी इन मराठी छपरी. थोडा गालात हसला, विषय काढल्या, हिला की बोलत्या. आणि वर काम काय करतो, ही रिवाच्या मोठी चोरीते, बाहेर राहील खुलीते. किबली चोरीते, किबली. आणि ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय काय नट बांधले. या वाक्यावर तुमचं काय मत आहे? मग ती देवी कोणी अनादी निर्गुण प्रगती
महाराजांना घेतलेला अभंग एकनाथ महाराजांचा आहे. पण जरा जाणकार माणसांसाठी सांगतो, हा अभंग कूट आहे. कूट अभंग सहसा कोणी नादी लागत नाही. माझ्या डोक्यात कसा आला काय कळले. पण कूट म्हणजे काय सांगा, जे घडत नाही ते घडलं त्याला म्हणायचं कूट. ऐका कूट. मुंगी व्याले शिंगे मुंगी व्याले शिंगे झाले तिचे दूध किती, 17 रांजण भरून उरले तेले 12 हाती, जाय किती दिवस शाळेत. शाळा काढणारच कळणार नाही तर तुला काय कळणार. पुढे ऐका कूट. मुंगी उडाली आकाशी, तिने गेलेले सूर्याशी, थोर नवलाव झाला, वाजे पुत्र प्रसवला, विंचू पातळाशी जाय, शीश म्हणजे त्याचे पाय, माशी व्याली घाल झाली, पाहून मुक्ता या. स्वप्पा कूट सांगतो, तुम्ही मला डबल सांगा. आईबाप ते जीवेच मारावे. आता याचा अर्थ ऐका. आशा नावाची आई मारा, लोभ नावाचा बाप मारा आणि एकट्या पांडुरंगाचे पाय मारा. तसा आजा मग कुठे कारण ही देवी जरा नागाट, हे घरच नागाट आहे. हिच्या नाद नाही लागायचं. हिचा नवरा एक पण पोरं दुप्पट. बाप भगवान शंकर, पोर गणपती बाप्पा कार्तिक स्वामी. हिचा नवरा तर इतका खतरनाक आहे. पहिलं महिला आरक्षण तिच्या नवऱ्यात दिलं. आणि लोक ठाप आणलं, आम्ही केलं, तुम्ही नाही केलं. हे पहिलंच होतं. शंकर कशा करतो, शंकर नंदीवर, आणि त्याचा पोरे गोंधरावर, आणि त्याची बायको वाघावर. मग महिलांना आरक्षण कधी होतं. पहिले शंकर पहिल्यापासून बैलावरची. पार्वती पहिल्यापासून आज येतेच. पार्वती गेली बंदे करण्याच्या मीटिंगला, शंकर वडीतोय झोळीच्या द्वाऱ्यात पहिल्यापासून. त्याचा बाप लय नगाटे गणपतीचा, आणि घरच लय नगाटे मला. ही देवी कठीण आहे. बोले ती स्वर्ग मृत्यू बाबायाचा मंडप घातला हो. देहाचिया गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळ्या, ना म्हणून हे धनंजया जया परी. जन्माला आल्यावर तुम्ही देवच आहात. 17व्या अध्यायामध्ये 329 नंबरची ओवी असे, उपजलिया बालकाशी नाम नाही दयापाशी. प्रत्येक जन्माला आलेला जीव हा भगवंताचा अंशच आहे. मायेमुळे तो संसारात गुंतला, आणि त्या मायेनं काय केलं
जगदोडी जगदोडे 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 नाम देवी सांगलवाडीवाले सगळे मला सांगा तुम्ही बसणार का हो? 11 वाजले तुमच्या ध्यानात तरी आहे तुम्हाला माया पुढे बसून तास झाल्यासारखं वाटत असं हीच कीर्तनाची ताकद आहे तुम्हाला वाटत नाही आपण 2 तास बसलो आता अजून 2 तास बसलो तुम्हाला 2 तास वाटत आता पहिलं कौतुक तरुण मंडळाचं करा यात्रा होऊन गेली तरी कार्यक्रम सुरू संयोजक तरुण मंडळाचं करावं आता 2-3 गोष्टी यात्रेला सांगतो ऐका एक गावांमधली सगळी कामं विदाऊट पॉलिटिक्स असावी गावांमध्ये काम करताना राजकारण नको पुढे सांगा पक्ष नंतर नेता नंतर साहेब नंतर धर्म आणि गाव पहिलं हे बाकीचं सगळं नंतर ठीक आहे ते काय होईल पण सांगता येत नाही आणि तिकडे डोकं लावायचं काही कामही नाही आता लहानारी पोरं सरळ बसा पटकन बैठे बैठे साव तांगड्यावर करतो हे सावलं नाही साव रिलॅक्स साव रिलॅक्स साव आणि आता आपल्या मायका देवीच्या यात्रेला एक मी तुम्हाला काम सांगणार आहे ऐकणार का बोला उद्या सकाळपासून उद्या एकादशी आहे योगायोगे बुधवार आहे पांडुरंगाचा वार आहे उद्या सकाळपासून आंघोळ झाल्यानंतर वर्षभर आई वडिलांच्या पायाला स्पर्श केल्याशिवाय एकही काम करायचं नाही आई वडिलांचं दर्शन उद्यापासून आंघोळ केल्यावर घ्यावाच लागेल या तुम्ही हात किंवा नाही बोला मी पुढच्या वेळेस येईपर्यंत नियम मोडायचा नाही 1 दिवस ग्रहपाठ नाही लिहिला तरी चालेल नाही मला पण इकडं क्लिअर पाहिजे तुमचं काय आई बाप्पाच्या पायाला दर्शन घ्यायचं ठरलं तुमचं उद्यापासून बाहेर पोरींसाठी एक वाक्य सांगणार आहे आता तुम्ही तर कोणाचं ऐकू शकत नाही कारण तुम्ही आतापर्यंत कोणाचं ऐकलंही तुम्हाला हे बाप भाऊ ही किरकोळ गोष्ट आहे तुमच्या फक्त एवढंच आहे आपला दिवस मजेत घालावा काय होईल ते होईल ते काय नाहीच काही ते काय होईल आपलं मजेत शिरता काय तर मला टेन्शन मला लोड येईल काय लोड आहे तुला ज्यांनी देश घेऊन खाला त्यांचं काय होईल तुला कोण करायला काही लोक असं आता महिलांना एक काम सांगणार अखेर कीर्तनात मी तुम्हाला शब्द सुद्धा बोलणार नाही पण आता एक वाक्य सांगणार आहे सांगा मोवाळायला जाता तुम्ही भावाला हो करकुटं नेता वाटी नेता मी आता तुमच्या भावासारखा आहे माझी एक इच्छा आहे पूर्ण करायला काय हरकत आहे देव 200-300 रुपये जाऊ द्या पण देवऱ्यामध्ये ज्ञानेश्वरी ठेवा ज्ञानेश्वरी वाचू नका तिला असं फडक्यात गुंडाळून ठेवा तिला हळद कुंकू व्हा
5-6 दिवसांनी फडकत होऊन काढा. ज्ञानेश्वरीचा स्पर्श सुद्धा माणसाचं कल्याण करेल. तरुण पोरं हा प्रश्न सोडवा. नुसते पबजी, गेम, 90 याच्यापासून बाजूला राहा. आपण इतके दरिद्री नाही का दुसऱ्याच्या लग्नात क्वार्टर पिऊन नाचावं. इतकी भिकार अवलाद आपली नाही आहे. त्याच्या पोऱ्याचं लग्न आहे तर जबाबदार घेऊन नाचलं आपल्याला काय. याच्या बाबाचा पराक्रम तो पाहिजे. तो नवरदेव आपल्याला 20 रुपयाची पाजणार, मग आपण जीप काढून नाचायचं. इतकी भिकार अवलाद आहे का आपली. ते 20 रुपयाची नवरदेव आपल्यावर टाकी सुद्धा नाही. बँडवाल्याला जाते. अरे 20 रुपये तुमची किंमत केली नवरदेवाला, 20 रुपये तरी तुम्हाला लाज वाटते. शिपकाय सापाला 1000 वर्ष आयुष्य आहे, पण साप ठिसून मारला जातो एवढं ध्यानात ठेवा. सापाला 1000 वर्ष आयुष्य आहे, पण साप ठिसून मारला जातो. याची 3 कारण आहे. साप कधी उपकार करीत नाही, साप कधी दया करीत नाही, आणि साप कधी कोणा काट पडल्यावर सोडित नाही. म्हणून त्याचा मृत्यू असा आहे. दुसरा एक प्राणी आहे वाघ. वाघ म्हातारा होऊन मरत नाही. नीट ऐका, वाघ म्हातारा होऊन मरत नाही. वाघाचा मृत्यू बारीक नाही. वाघ बिन अन्ना पाण्याचा मरतो. मरताना त्याचं शरीर ठरलं का त्याला भक्ष्य फिरवायला जाता येत नाही, त्याला पाणी मिळत नाही, त्याला अन्नही मिळत नाही. का माहिती का? आयुष्यात दया नाही आणि आयुष्यात उपकार नाही. तुम्हाला तसं मरायचं आहे हे तुम्ही ठरवा. तुम्ही पहिल्यासारखे मेले तरी पवित्र, निदान तुमच्या अंगावर धोतर टाकून पूजा तरी केली जाईल. गायीसारखे मेले तरी गायी तुमची शेतकऱ्याची पवित्रच आहे. बैलाचा दावा घालणारे लोक आहे, गायीचा दावा घालणारे लोक आहे. तुम्ही दुसऱ्याच्या लग्नांमध्ये 90 पिऊन नाचून भिकार भांडणाऱ्यासारखं नाचू नका. पिते दूध डोळी मिटले जात माझा ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे मान. हो दुष्ट तुरीच नाची कैसे गडे लोक सेवा. दुष्ट तुरीच नाची कैसी गडे लोक सेवा. गायक वादक सगळ्या मंडळीला धन्यवाद. एकदा प्रेमात